नमस्कार. आज आपण 44व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 44. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीश मीड्यं पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसि देव सोडुम्. श्लोकाचा अर्थ, म्हणूनच हे प्रभो, मी आपल्या चरणांवर शरीराने लोटांगण घालून नमस्कार करून स्तुत्य अशा आपण ईश्वराने प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना करीत आहे. हे देवा, वडील जसे पुत्राचे, मित्र जसे मित्राचे आणि पती जसे आपल्या प्रियतम पत्नीचे अपराध सहन करतात, तसेच आपणही माझे अपराध सहन करण्यास योग्य आहात. मागील श्लोकामध्ये भगवंताच्या अतिशय महान गुणांचे जे वर्णन केलेले आहे, ते गुण भगवंताने प्रसन्न होण्यास हेतू आहेत असे सांगण्यासाठी तस्मात या पदाचा प्रयोग केलेला आहे. याचा अभिप्राय असा की तुम्ही अशा प्रकारे महत्व आणि प्रभाव यांनी युक्त आहात, म्हणून माझ्यासारख्या दीन शरणागतावर दया करून प्रसन्न होणे हा तुमचा स्वभावच आहे असे मी समजतो. म्हणून मी धाडस करून तुम्हाला विनयाने प्रार्थना करीत आहे की तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा. जो सर्वांचे नियमन करणारा स्वामी असेल त्याला ईश असे म्हणतात आणि जो स्तुती करण्यास योग्य असेल त्याला ईड्य असे म्हणतात. या दोन्ही विशेषणांचा प्रयोग करून अर्जुन असे दाखवित आहे की हे प्रभो, या संपूर्ण जगाचे नियमन करणारे इतकेच काय इंद्र, आदित्य, वरुण, कुबेर आणि यम इत्यादी लोकनियंता असणाऱ्या देवांनाही आपल्या नियमांमध्ये ठेवणारे तुम्ही सर्वांचे एकमात्र असे महेश्वर आहात आणि तुमचा गुणगौरव व महत्व हे इतके मोठे आहे की संपूर्ण जग नित्य तुमचे स्तवन करीत राहील, तरीही त्याचा अंत होऊ शकणार नाही. म्हणून तुम्हीच वस्तुतः स्तुतीला योग्य आहात. मला इतके ज्ञानही नाही आणि वाणीमध्ये इतके सामर्थ्यही नाही की मी स्तवन करून तुम्हाला प्रसन्न करू शकेन. मी अज्ञानी आहे. तुमचे स्तवन कसे बरे करणार? मी तुमचा प्रभाव सांगण्यास जे काही म्हणेन ते वास्तविक तुमच्या प्रभावाच्या सावलीला सुद्धा स्पर्श करू शकणार नाही. म्हणून माझे ते सांगणे हे तुमचा प्रभाव कमी करणारेच ठरेल. यासाठी मी हे शरीर काष्ठवत तुमच्या चरणी अर्पण करून साष्टांग प्रणाम करून तुमच्या चरणधुळीच्या प्रसादानेच तुमची प्रसन्नता प्राप्त करून घेऊ इच्छितो. तुम्ही कृपा करून माझे सर्व अपराध विसरून जा आणि मज दिनावर प्रसन्न व्हा. 41व्या आणि 42व्या श्लोकात सांगितले आहे की प्रमाद, विनोद आणि प्रेम या 3 कारणांमुळे मनुष्याकडून एखाद्याचा अपराध घडतो. इथे अर्जुन वरील तिन्ही उपमा देऊन भगवंतांना प्रार्थना करीत आहेत की तिन्ही हेतूंच्यामुळे घडलेले माझे अपराध तुम्ही सहन करावेत. याचा अभिप्राय असा की ज्याप्रमाणे पुत्राचे अज्ञानामुळे प्रमादवश केलेले अपराध पिता क्षमा करतो आणि प्रेमाने केलेले प्रिय पत्नीचे अपराध हे पती क्षमा करतो, थट्टा मस्करीमध्ये केलेले मित्राचे अपराध मित्र हा सहन करतो, तसेच तिन्ही कारणांमुळे घडलेले माझे सर्व अपराध तुम्ही क्षमा करा. अशा प्रकारे आज आपण 44व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला.
पुढील भागात आपण 45व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.